सी.आर. पाटलांनी, केंद्रीय मंत्री सी.आर. पाटलांनी तुम्हाला एक पत्र लिहिलेलं आहे. तुम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिलेलं आहे. ते पत्र साधारणतः कशाच्या अनुषंगाने आहे, उत्तरामध्ये काय म्हटलेलं आहे? प्रामुख्याने 377 कलमाच्या अंतर्गत मी जो विषय लावला होता ते मुंबई शहरामध्ये असलेल्या नद्या आणि त्यांचं झालेलं प्रदूषण, याच्यामध्ये मिठी नदी असेल, ओसिरा असेल, पोईसर असेल, ह्या ज्या नद्या आहेत, या नद्याच्यावर बसलेली आपली शहर म्हणजे गावं किंवा गोरेगाव असेल, जोगेश्वरी असेल, अंधेरी असेल, वांद्रा असेल, माहीम असेल, तर त्या अनुषंगाने लोकांच्या स्ट्रॉंग वॉटर ड्रेनच्या माध्यमातून त्या सर्व मल दुसरं आपलं जी आपण घाण कचरा जो टाकतो तो हा नद्यांमध्ये डायरेक्ट येतो आणि त्या आता ह्या नद्या राहिलेल्या नाहीत. तर या नद्या देखील स्वच्छ व्हाव्या या अनुषंगाने केंद्राच्या माध्यमातून म्हणजे जलशक्ती या डिपार्टमेंटच्या माध्यमातून केंद्र शासन राज्य शासनाला मदत करतं, केंद्रशासित प्रदेशांना मदत करतं आणि त्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रातल्या 5 ठिकाणी नद्या स्वच्छ करण्याचं कार्य केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू आहे. मग मुंबईच्या नद्या देखील त्या स्वच्छ व्हाव्या. म्हणजे मिठी नदीला आपण तुम्हाला माहिती आहे दरवर्षी अनेक कोटी रुपयाचा खर्च करून गाळ वगैरे काढतो, पण याच्यामध्ये एक प्रबोधन देखील झालं पाहिजे लोकांमध्ये की कचरा गाळ जे असेल म्हणजे घाण जी असेल, म्हणजे आम्ही जेव्हा पावसाळ्यात स्वच्छतेला जातो म्हणजे मुंबई कॉर्पोरेशन दरवेळेला पावसाळ्याच्या अगोदर म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये गाळ काढण्याची स्वच्छता करण्याची सुविधा करते, त्यामध्ये 200-200 कोटी रुपये आपण खर्च करतोय. हेच जर लोकांनी आतमध्ये टाकलं नाही तर ते चांगलं होऊ शकते. त्या नद्या चांगल्या नद्यांच्या रूपामध्ये येतील, जसं थेम्स नदीच्या बागे लंडन शहर देखील बसलेलं वगैरे आणि बाकीच्या शहरांमध्ये. तर त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे की आम्हाला तुम्ही जो प्रस्ताव दिला त्याने त्यामध्ये मिठी रिव्हरचा यांनी जास्त करून उल्लेख केलेला आहे. बाकीच्या नद्यांच्या बाबतीमध्ये सोलापूरला ते करतायत, पुण्याला मळामुठाच्या बाबतीमध्ये करतायत, तसं मुंबईला देखील आम्ही करण्याला तयार आहे. शासनाच्या माध्यमातून आम्हाला सर्वंकष जर अशा पद्धतीचा ठराव आला तर आम्ही याच्यामध्ये योग्य तो निर्णय घेऊन निधीची उपाययोजना करून राज्य शासनाच्या माध्यमातून त्या नद्यांचं स्वच्छता करू. यामध्ये मिठी नदीला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. प्रस्ताव आहे राज्याकडनं आला पाहिजे असं त्यांचं म्हणणं. नक्कीच मी आता तुम्हाला पुस्तकाने मी पुढच्या वेळेला बोलेन त्यावेळेला महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून केंद्र शासनाला आलेले प्रस्ताव आणि कुठे कुठे अडकले याचा मी फॉलोअप घेतोय. त्याच्यामध्ये हा देखील विषय आहे की प्रत्येक प्रस्ताव जरी आम्ही इथे जरी काय बोललो तरी तो प्रस्ताव हा राज्याच्या माध्यमातूनच आला पाहिजे. खासदार म्हणून आम्ही बोलल्यानंतर राज्य शासनाबरोबर त्याचं कोऑर्डिनेशन करून ते प्रस्ताव केंद्र शासनाकडे आले पाहिजे. या अगोदर जेव्हा तिकडे तुमचं सरकार आहे आणि केंद्रातही तुमचं सरकार आहे, मग प्रस्ताव नेमकं कुठं अडतंय असा प्रश्न नाही पडत? हे प्रस्ताव त्या खात्यांच्या माध्यमातून जे मंत्री आणि जे सचिव असतात त्या माध्यमातून या ठिकाणी आल्या पाहिजे. ज्या वेळेला तिथले आमदार आमचे बोलतात विधानसभेत किंवा एखादं मंत्रालय त्याबद्दल बोलतो तर त्या मंत्र्याने त्याच्याबद्दल ती तीव्रता घेऊन ते प्रस्ताव तसे केंद्राला पाठवले पाहिजेत. म्हणून सचिवांनी देखील याबद्दल हे काम केलं पाहिजे आणि या बाबतीमध्ये मी कोऑर्डिनेशन माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि बाकीचे सचिव, तिकडचे सचिव आणि इकडचे सचिव या लेवलला मी दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू होतं तेव्हा सर्वपक्षीय खासदारांची मुख्यमंत्री एक बैठक घ्यायचे असा एक प्रकार होता आणि त्याच्यामध्ये हा महाराष्ट्राला ज्या गोष्टीमध्ये अडचणी आहेत किंवा कोणत्या मागण्या करायच्या आहेत त्या संदर्भात चर्चा व्हायची. आता तो प्रघात बंद झाला आहे. आत्तापर्यंत तरी अशी बैठक म्हणजे आत्ता ह्या वेळेला झालेली नाही, पण माननीय मुख्यमंत्री घेतील अनेक घटना या महाराष्ट्रामध्ये आणि आत्ता देशामध्ये चालू आहेत त्याच्या अनुषंगाने कदाचित राहिली असेल, पण ह्या बैठका होतील. सर गॅसचा तुटवडा सध्या होईल असं म्हटलं जाते. अनेक ठिकाणी काळ्या बाजाराची शक्यता निर्माण झाली आहे. भरारी पथक नेमले आहेत. इराण इस्रायल युद्धाचा परिणाम एकदम घरापर्यंत पोहोचला असं म्हणता येईल. स्वयंपाकघरापर्यंत ही खरी गोष्ट आहे. ज्या वेळेला एखादं युद्ध होतं त्यावेळेला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हा इफेक्ट पडणारच आहे. तो हवामानामध्ये पडेल, पाण्याच्या बाबतीमध्ये पडेल, पेट्रोलच्या बाबतीमध्ये पडेल, गॅसच्या बाबतीमध्ये पडेल आणि तो पडणारच आहे. परंतु ज्या वेळेला काही साठेबाज असतील तर त्यांनी अशा पद्धतीने काळा बाजार किंवा साठेबाजी करू नये. आणि हा फक्त महाराष्ट्र किंवा देश आपला भारताला पडणार असं नाही आहे, तर ते जगामध्ये सर्वांना तो पडणार आहे. आणि तो पडत असताना लवकरात लवकर युद्ध कसं थांबेल या बाबतीमध्ये निर्णय घेणं हे प्रामुख्याने महत्त्वाचं आहे. त्यामुळे पंतप्रधान बोलले नाही, पंतप्रधान बोलत नाही, ज्या वेळेला जी व्यक्ती असते तो विषय त्यावेळेला योग्य तऱ्हेने वाहून नेणं किंवा पुढे नेऊन आपल्या देशाला काही त्रास होणार नाही हे पाहणं माननीय पंतप्रधानांचं कर्तव्य आहे. ते अत्यंत चांगल्या तऱ्हेने करतात. कोण काय बोलते याच्याकडे न जाता माझी जी जनता ह्या वेळेला आहे त्यातनं त्या संकटातनं देशावरती संकट आलं त्यामध्ये
आपल्या भारतावरती येऊ नये त्या पद्धतीने आपलं धोरण अवलंबणं हे महत्त्वाचं आहे आणि ते माननीय पंतप्रधान हे चांगल्या तऱ्हेने राबवत आहेत याबद्दल शंका नाही. ओम बिर्ला यांच्या विरोधामध्ये अविश्वास प्रस्ताव येणार आहे आज आणि त्यावर चर्चा पण चर्चा होऊ देत नाहीत विरोधक. खरं म्हणजे विरोधकांनी अशा पद्धतीने त्यांच्यावरती अविश्वासाचा ठराव आणलेला आहे. हा खरं म्हणजे काल पहिल्या 20 दिवसाच्या अगोदर त्यांनी ठेवल्यानंतर पटलावरती आल्यानंतर असलेले अध्यक्ष हे त्यावेळेला असलेल्या अध्यक्षांनी सांगितलं पुकारल्यानंतर देखील सभागृहामध्ये विरोधकांनी कागद फडकवणं किंवा वगैरे करून तो सभागृह बंद पाडण्यास लावणं आणि त्यावेळेला बसलेल्या अध्यक्षांनी देखील त्यावेळेला सांगितलं आहे की तुम्ही आणलेला प्रस्ताव तुम्ही का घेत नाही आहे, त्याच्यावरती तुम्ही सर्व बाबतीमध्ये बोलू शकता ना. खरं म्हणजे काल ते चुकलेले आहेत, विरोधक चुकलेले आहेत. आज तरी त्यांनी ते प्रस्ताव आणून त्याच्यावरती चर्चा करावी. सर राहुल शेवाळ्यांची ऐनवेळी उमेदवारी कापण्यात आली राज्यसभेची. प्रामुख्याने हा निर्णय नेते मंडळी म्हणजे एकनाथजी शिंदे आमच्या पक्षाचे मुख्य आहेत ते यांनी तो घेतलेला आहे. त्यांनी तो विचारांती घेतलेला असेल, ते सर्वांना विचारात घेतले असेल, बाकीच्या मंत्र्यांना वगैरे, आणि त्यांनी तो घेतलेला असेल. कदाचित राहुल शेवाळे पक्षामधील काही लोकांचं मत हे राहुल शेवाळ्यांच्या बाजूने होतं असंही कळतंय. ज्या वेळेला अनेक निर्णय वेगवेगळे पक्षश्रेष्ठी घेत असतात त्यावेळेला त्यांनी घेतलेला निर्णय याच्या मागे राहणं आणि त्यांच्याबरोबर राहणं हे महत्त्वाचं असतं. सर, गारगाई धरणाच्या संदर्भात तुम्ही सातत्यानं भाष्य करत आलेत, मात्र याची जी किंमत आहे ती वाढलेली आहे. ठाकरे सरकारच्या काळातच हे व्हायला पाहिजे होतं असं सांगितलं जात आहे, मात्र तेव्हा झालं नाही. त्यांचं म्हणणं होतं की समुद्राच्या पाण्यापासून पिण्याचं पाणी तयार करणं वगैरे वगैरे. आता याबद्दल काय सांगाल? तुम्ही दिल्लीमध्ये हा प्रश्न सातत्याने मांडलेला आहे. मी महाराष्ट्रामध्ये असताना देखील केलं होतं. मुंबईला आज पाण्याची गरज ही 4400 दशलक्ष लिटर आहे. ही गरज 2031 साली 5100 दशलक्ष लिटर हे पाणी लागणार आहेत. आज आपण पाण्याचा जो पुरवठा करतोय 3850 दशलक्ष लिटर पाणी आपण मुंबईसाठी देतोय. जर 4400 दशलक्ष लिटर लागत असताना जवळजवळ 600 दशलक्ष लिटर पाणी कमी आपण पुरवठा करतो आणि याचाच अर्थ लोकांना तो पाणी आपण कमी देतोय आणि याच अनुषंगाने नगरसेवक आणि तिथली जनताही त्रस्त आहे. आणि यासाठी गारगाई आणि पिंजाळ हे प्रकल्प केले तर 1150 दशलक्ष लिटर पाणी आपल्याला जास्त मिळू शकतो. याच्या दृष्टीने मी विधानसभेत त्यावेळेला देखील मला बोलायचं आणि आता लोकसभेमध्ये आल्यानंतर देखील म्हणतोय. आणि यासाठी राज्य शासनाने तसा प्रस्ताव काही मदत लागेल तर सी आर पाटलांशी देखील मी मंत्री महोदयांशी देखील मी चर्चा केली. त्यांनी म्हटले तो प्रस्ताव आमच्याकडे आला तर आम्ही करू आणि त्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाने गारगाई आणि पिंजाळ ह्या प्रस्तावावरती टेंडर वगैरे देखील काढलेले आहेत आणि हे टेंडर गारगाईच्या बाबतीमध्ये टेंडर काढलेलं आहे. हा जवळजवळ 3,500 कोटीचा पहिला हे होता आणि आज मी पेपरच्या माध्यमातून पाहतोय तो 5300 कोटीपर्यंत तो गेलेला आहे. तर यामध्ये काय आणखी ॲडिशनल काम घेतलेलं आहे का त्यांनी, तर ते देखील पाहायला पाहिजे. जर आपण 3,500 कोटीचा जो प्रस्ताव ते आणला होता तर ते एवढं वाढलेलं आहे तर आणखीन काय ॲडिशनल काम घेतलेलं आहे. त्यावेळेला ज्यावेळेला सभागृहामध्ये कॉर्पोरेशनच्या येईल, कारण कॉर्पोरेशनच करते आणि कॉर्पोरेशनने असे अनेक धरणं, कारण अप्पर वैतरणा आणि लोअर वैतरणाच्यामध्ये मिडल वैतरणा मी ज्यावेळेला धरण बांधायला घेतलं होतं तेव्हा देखील या सोमा जो कॉन्ट्रॅक्टर आहे यांनीच ते घेतलं होतं आणि हे करताना त्यांनी चायनाबरोबरची म्हणजे NOC नसली असताना मी ते थांबवून धरलं होतं. कारण ज्या वेळेला आपण हा प्रस्ताव आणि बाहेरचा कोणी आपला सहकारी म्हणून घेतो, पार्टनर म्हणून घेतो, त्यावेळेला त्या प्रस्तावासाठी केंद्र शासनाची परवानगी लागत असेल तर चायनाचे त्याच्यामध्ये कन्सल्टंट किंवा ते असतील तर त्यावेळेला तो मी पूर्ण केला होता. जवळजवळ 3000 कोटी त्या करण्याला लागलं होतं आणि त्याला मग हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्यवैतरणा प्रकल्प आपण नाव दिलं होतं आणि त्यातनं आपण आता 450 MLT पाणी आणतोय. वन विभागाची परवानगी नाही असं म्हटलं जातंय. ठाकरे बंधूंचं किंवा ठाकरे फॅमिलीचं झाडं तोडण्याला सातत्याने विरोध पाहायला मिळालेला आहे. बघा, पाणी ही आवश्यक गोष्ट आहे. मग पाण्यासाठी काय केलं पाहिजे तर धरणं बांधली पाहिजेत. मग धरणं बांधली पाहिजे, एका बाजूला धरणं बांधली पाहिजे, दुसऱ्या बाजूला मगाशी तुम्ही म्हटलं डिसॅलिनेशन म्हणजे समुद्राचं पाणी गोडं. आज देखील तुम्ही पाहतात की इराण आणि इराकच्या युद्धामध्ये त्यांनी पाण्यावरती, कारण ही रेताड लोक आहे, ज्यांची देश आहेत ही रेताड आहेत आणि त्या असल्या कारणाने त्याने डिसॅलिनेशन ही पद्धत अवलंबली आहे आणि ही डिसॅलिनेशन पद्धत अवलंबताना 1000 लिटरला किती पैसे लागू शकतात. त्यावेळेला आम्ही केलं होतं तर 35 रुपये लागत होते 1 लिटरला आणि आपण आपल्या धरणातनं पाणी आणतोय तो 7 ने 8 रुपये 1000 लिटरला लागते.
तर तो कॉस्टिंग पण आपल्याला जास्त पडणार आहे. पण तरी देखील जर कदाचित पाऊस नाही पडला तर डिसॅलिनेशन ही प्रोसिजर आपल्याला अंमलात आणलीच पाहिजे. त्यामुळे ह्या दोन्ही पद्धती पावसावरती पण अवलंबून आहे, पण पाऊसच नाही पडला तर मग किती वर्ष राहणार. त्यामुळे डिसॅलिनेशन देखील महत्त्वाचं आहे. आंब्यावरती देखील युद्धाचा परिणाम झाला. 100% ज्या वेळेला ग्लोबल पोल्युशन जेव्हा वाढतं आणि त्या अनुषंगाने या वेळेला कोकणामध्ये आम्ही विधानसभेमध्ये आमच्या आमदारांची भाषणं देखील पाहिली आणि मी देखील आता होळीसाठी गावी गेलो होतो. तर माझी देखील 700 झाडं आहेत, पण त्या झाडावरती एकही फळ नाही आहे. 90% फळ हा म्हणजे मोहर असतो हा करपून गेलेला आहे, काळा पडलेला आहे. केंद्र सरकारकडे पण पाठवत, पण हा राज्याचा प्रश्न आहे. उत्पादन हा राज्याचा आहे. त्यामुळे राज्याने कोकणातील शेतकऱ्यांना, आंबा बागायतदारांना त्यांना मदत केलीच पाहिजे, ही माझी मागणी असेल. एक्सपोर्टवरती देखील परिणाम झाला. नक्कीच ना. एक्सपोर्ट काय, आंबा तयारच नाही झालेला आहे, तो एक्सपोर्ट करणारच कसा. त्यामुळे यावेळेला आंबा अत्यंत कमी असेल, महाग असेल आणि मिळणार देखील नाही. थँक्यू सो मच. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.